बोला. भरतशेठ गोगावले यांचं एक वक्तव्य असं आलेलं आहे ज्याच्यात ते म्हणतात की अदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजे पालकमंत्र्यांचा वाद जो सुरू आहे तो उद्भवलाच नसता. मला असं वाटतंय की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे. कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, माझं आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, ज्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे. एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मॅन्डेट हे महायुतीला मिळालंच नसतं. शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा आरपीआय असो, आमचे घटक पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल. आता आम्ही सगळं निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची 5 वर्ष एकत्रितपणाने काम करायचंय. कुठेही शासनाचं, महायुतीचं नाव खराब होणार नाही. आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोसला गेलेले आहेत. तर अदिती तटकरे यांची ही पत्रकार परिषद. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं त्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढे न्यायचंय, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचंय. मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील. आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीने लँडस्लाइड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे. शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय, जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं, या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं आहे. नाही, मला वाटतं ती कारणं मला माध्यमांच्याकडूनच पोहोचलेली आहेत, जे काही 3-4 दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात. आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता राज्यामध्ये नाहीयेत आणि मंत्री म्हणून किंवा साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही वाद, पालकमंत्री असो इतर काही असो, त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं ते तिथं बाहेर असताना आज अजितदादा सुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे. शिंदे साहेब सुद्धा आता KEM हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली, त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत.